उद्या 12वीची परीक्षा आहे। परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीचा वॉच असणार आहे। परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद केलं जाणार आहे। परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्याचीही नजर असणार आहे। विद्यार्थ्यांना अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहावं लागणार आहे। 2018 पासून गैरप्रकार झालेल्या केंद्रांवरील केंद्र प्रमुख आता बदलले जाणार आहेत। तर कॉपीमुक्त परीक्षेसाठी काही नियमावली आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। कॉपी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्यांवर आता थेट गुन्हा दाखल केला जाणार आहे। परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार आढळल्यास कायमस्वरूपी ती परीक्षा केंद्र बंद होणार आहे। संवेदनशील केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्याची नजर असणार आहे। सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही नजर असणार आहे। मोबाईल ॲपच्या माध्यमातून परीक्षा केंद्रांवर वॉच ठेवला जाणार आहे। प्रवेशपत्र विसरलेल्या विद्यार्थ्याला आता हमीपत्र लिहून परीक्षा देता येणार आहे। विद्यार्थ्याला परीक्षेला कोणत्याही वेशभूषेत येता येणार आहे। परीक्षा केंद्रांचे पथकामार्फत वेबकास्टिंग मॉनिटरिंग होणार आहे। जिल्हा आणि तालुका स्तरावरून विशेष भरारी पथक परीक्षेसाठी असणार आहे। परीक्षा केंद्रावरील बैठे पथकांचे 2 स्तर राज्य परीक्षा मंडळातून भरारी पथक असणार आहेत। संवेदनशील केंद्रांवर जास्त बंदोबस्त असणार आहे। नागपूर बोर्डाचे विभागीय अध्यक्ष चिंतामण वंजारी यांनी 12वी परीक्षेच्या तयारीबाबत आणि नियमावलीबाबत काय म्हटले पाहूया। शासनाने महाराष्ट्रातील संपूर्ण केंद्रावरील केंद्र संचालक, पर्यवेक्षक, शिपाई आणि लिपिक यांना बदलवणार होते, परंतु लोकप्रतिनिधी, संस्थानिक आणि शिक्षक संघटना यांच्या विनंतीनुसार राज्य शासनाने त्यामध्ये धोरणात बदल केली आणि त्यांच्या विनंतीला मान ठेवून 2018, 19, 22, 23 आणि 24 या कालावधीमध्ये ज्या सेंटरवर गैरप्रकार घडलेत, अर्थात कॉपी घडलेत, अशा केंद्रांचे आम्ही निश्चितीकरण केले आणि त्यानुसार आमच्या विभागामध्ये 190 10वी आणि 12वीचे केंद्र निश्चित झाले।